पुरणपोळीचं स्वयंपाक चालू आहे, नैवेद्य पण द्यायचे आणि आज सुवासिनीचं भोजन आहे, त्यामुळे मग तिथं पुरण बनवते मी. आता नंतर अजून स्वयंपाक बाकीचा, पण मग आधी पुरण वगैरे शिजून घेते, भाजी बनवली नैवेद्यासाठी आणि खिरीचं वगैरे द्यायचं बनवायचं आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, दिवसभरात काय करते तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर मी डाळ वगैरे शिजायला टाकून दिली होती आणि स्वयंपाकाला बाकीचं करण्याच्या आधी म्हटलं रांगोळी काढून घेऊया. तर पाऊस चालू होता त्यामुळे छोटीशीच काढली होती आणि इथे या स्पॉटमध्ये मी आपल्या बागेतलेच थोडेसे फुलं होते त्याचं डेकोरेशन केलं होतं आणि मग ताट्यांजवळची रांगोळी पण काढून घेतली होती आणि बाकीचं पण सगळं आवरून ठेवलं आणि इकडे पुरण पण शिजून झालं होतं आणि म्हणजे परतवून आणि खीर आणि रशी पण झाली होती. बाकी सगळं आवरलेलं होतं आणि भज्यांसाठी वेफर्स वगैरे पण मी काढून ठेवले होते फूड प्रोसेसरमध्ये. बाकी भांडे वगैरे घासून सगळं क्लीन करून ठेवलं होतं. फक्त पोळ्या करायच्या बाकी होत्या आणि भजी आणि कुरडे तळायचे बाकी होते. तर मग आई मला इथे पोळ्या लाटून देत होत्या आणि मग मी भाजत होते. मामी पण आलेल्या होत्या. मग मामीसोबत गप्पा मारत मारत आमच्या पोळ्या करायचं चालू होतं आणि आहो पण आमचं शूट घेत होते. तर आहो पण आमच्यामध्ये होते गप्पा मारायला आज. तर मग आईने मला पोळ्या लाटून दिल्या, नैवेद्य केले आधी. तर मग मी नैवेद्य वगैरे घेतले भाजून आणि नैवेद्यापुरतं मी तळून पण घेतलं होतं. तर मग मी घरातले नैवेद्य ठेवले आणि आज आहो गेले होते बाहेर देवांना नैवेद्य घेऊन. तर मग आहो नैवेद्य वगैरे ठेवून आले आणि तोपर्यंत आईंच्या मैत्रिणी पण आल्या होत्या. तर मग त्या तिघीजणी म्हणजे सोबतच आल्या होत्या. तर मग एक मावशी इथे आईंना उंडे बनवून देत होत्या, एक जणीन पोळ्या भाजत होत्या आणि एक जणीन कुरड्या पापड तळत होत्या. तर त्या मला बोलल्या की तू दुसरं काही करायचं असेल तर कर, आम्ही तुला मदत करतो. तर मग त्या इथे आम्हाला मदत करत होत्या. तर मग मी तोपर्यंत मग ताटे वगैरे काढून ठेवले, ग्लास वगैरे भरून ठेवले, बाकीचे कामं चालू होते माझे. मग त्यांना म्हटलं तुम्ही बसा आता. तर मग आईने मग गरम गरम भजे तळायला घेतले होते. तर मग आई भजे तळत होत्या आणि मग मी तोपर्यंत ताटं बनवले. तर मग काही जणी यायच्या बाकी होत्या. तर मग त्या येऊपर्यंत मग माझं चालू होतं इथं ताटं बनवायचं काम. तर मग मी ताटं करून घेतले आणि सगळं व्यवस्थित ठेवलं आणि नैवेद्य वगैरे तर मी आधीच देऊन आले होते. तर मग सगळ्याजणी आल्या आणि मग आल्यानंतर एक गंमत सांगते तुम्हाला. तर ह्या 3 मावश्या आधी आल्या होत्या ना सुरुवातीला, तर त्या तिघींनी पण रेड कलरची साडी घातली होती. तर मग मला असं क्लिक झालं की आज मंगळवार आहे आणि आईंच्या ह्या मंदिरातल्या आईंची मैत्रीण आहे हरिपाठाच्या, तर त्या मंगळवारी रेड कलरची साडी घालून जातात मंदिरात. तर ह्या तिघीजणी घालून आल्या होत्या. तर मग मी बाकीच्यांना पण फोन करून सांगितलं की तुम्ही पण रेड कलरचीच साडी घालून या. तर मग त्यांनी पण बिचाऱ्यांनी चेंज करून नंतर मग रेड कलरची मी सांगितल्यानंतर त्या पण रेड कलरची साडी घालून आल्या. तर सगळ्याजणी रेड कलरची साडी घालून छान वाटत होतं. मग आईंना पण चेंज करायला सांगितली. मग आईंनी पण रेड कलरची साडी घातली होती. तर सर्वजणी जेवायला बसले होते आणि इतकं छान वाटत होतं, मस्त सर्वांनी रेड कलरच्या साड्या घातल्या होत्या. तर मग त्या मला म्हणत होत्या की तू का बरं घातली नाही. तर मी म्हटलं मला काही एवढं वेळ नाही आहे, तर मग मी नव्हती घातली. तर मग त्यांनी सर्वांनी घातली होती. तर मग त्या जेवायला बसल्या आणि मग जेवायला बसण्याच्या आधी हळदी कुंकू लावत असतात. तर मग मी त्यांना हळदी कुंकू लावत होते आणि हे बघा आपल्या महाराष्ट्राची परंपरा. मी तिकडे 1 नंबरपासून सुरुवात केली हळदी कुंकू लावायला, तोपर्यंत इकडे बाकीच्यांनी लगेच पदर वगैरे सावरून घेतले होते. तर मग मी पटकन सर्वांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग नंतर ताटांचं दर्शन पण घ्यायचं असतं. तर मग मी नंतर दर्शन पण घेतलं. तर तुमच्याकडे करतात का आषाढ महिन्यात सुवासिनींना जेवण? तर आमच्याकडे करतात. काही ठिकाणी कुमारिका पण जेव घालतात. तर असं म्हणतात की आषाढ महिन्यात कुलदैवतेची सेवा केल्याने म्हणजे घरात भरभराट होते, चांगलं राहतं, आपल्या लेकरबाळांसाठी पण चांगलं असतं, नैवेद्य द्यायचे असतात आणि आषाढ टाळायचा असतो त्यामुळे. आणि म्हणजे हा महिना देवीचा असतो त्यामुळे मग सर्वजण असं करतात. तर मग मी सगळ्या ताटाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग त्यांना म्हटलं आता तुम्ही बसा जेवायला. तर मग लवकर आवरलं होतं त्यामुळे जेवण पण लवकरच चालू झाले होते. तर मग त्या बसल्या मस्त असं जेवायला आणि मी त्यांना वाढत होते, पण त्या माझ्याकडून काही एवढं काही घेत नव्हत्या. मग आईंना म्हटलं तुम्हीच तुमच्या हाताने वाढा, तुमच्या मैत्रिणी आहेत. तर मग आई त्यांना वाढत होत्या. मग आईने त्यांना मस्त असे गरम भजे वगैरे वाढले. तर मग सगळ्यांचे जेवण वगैरे झालं आणि मग जेवण झाल्यानंतर मग ओटे भरत होते मी सर्वांच्या. तर मग हळदी कुंकू लावलं आणि तांदूळ खोबरं आणि पीस वगैरे देऊन इथे मी सर्वांच्या ओट्या भरत होते आणि ओट्या भरल्यानंतर मग सगळ्यांचं दर्शन घेतलं, हळदी कुंकू लावलं. तर आता एकेकीच्या मी ओट्या भरून घेते.
तर सगळ्यांच्या ओट्या वगैरे भरून झाल्या होत्या. तोपर्यंत ऋतू पण उठला होता. मग काय सर्वजणी बसल्या ऋतूसोबत गप्पा मारत आणि मग सर्वांचं मस्ती मजा चालू होती आमची. तर सगळ्यांसोबत फोटो काढले आणि ऋतूसोबत पण तर ना लवकर आवरलं होतं आमचं. तर मग सर्वजण आम्ही पण बसलो होतो गप्पा मारत. हरिपाठ कसं हरिपाठ म्हणतात ते त्यांना करून ते कॉमेडी चालू होते आणि ऋतू पण उठून आला. हरिपाठ म्हणतात टाळ वाजून दाखव टाळ. तर मग नंतर त्या सर्वजणी ऋतू बघा कसं सर्वांनी बाय बाय केलं. तर म्हटलं चला सर्वांनी सेम साड्या घातलेल्या आहेत मी तुमची फोटो काढते. तर बाहेर पाऊस उघडला होता आणि छान वातावरण होतं बाहेरचं. तर मग मी बाहेर त्यांचे थोडेसे फोटो काढले होते. बाहेर गेल्यानंतर पण थोडेसे गप्पा चालू होत्या बाहेरच्या आणि फोटो सर्वजणी जायला निघाल्या आणि ऋतू त्या एका मावशीच्या मागे लागला होता आणि त्यांच्या घरी ट्रॅक त्याला जायचं होतं. तर तो रडत होता जाण्यासाठी. सगळ्यांची बाहेर गेला वगैरे काढले आणि ऋतू ते आजीच्या मागे लागला होता. मला कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे जायचं होतं त्यांच्यासोबत. तर ते पण मला कमी काही गेलं नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन